मी मुख्यमंत्री असतो तर शेतकरी कर्जमाफीसाठी योग्य वेळेची वाट बघितली नसती। नरेगातनं जाहीर केलेल्या 3 लाखांपैकी 1 लाखाची मदत दिवाळी आधी द्या, उद्धव ठाकरेंची मागणी। उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडतायत। उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका, तर 50 खोके घेतलेल्यांकडे 50,000 हेक्टरी मागतोय उद्धव ठाकरेंचं उत्तर। महाराष्ट्रावरील प्रत्येक संकटाविरुद्ध आम्ही नेहमी एकत्र येऊ, राज ठाकरेंवरील प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीत माझ्या विरोधात 120 कोटी रुपये वाटले, चंद्रकांत खैरेंचा संदीपान भुमरेंवर मोठा आरोप, तर मराठी वाचता येत नाही अशा माणसाला जनतेनं निवडून दिल्याची ही टीका। धर्मगुरूंनी घराघरात प्रचार केला म्हणूनच फडणवीस सत्तेत, राजसत्ता पलटवायला आम्हाला वेळ लागणार नाही, जैन धर्मगुरू धर्मानंद महाराजांचा इशारा। तर आता आपण काँग्रेसमध्ये नाही हे धंगेकरांच्या लक्षातच येत नाहीये। अजित पवारांचा धंगेकरांना टोला, तर आपलं नेतृत्व एकनाथ शिंदे आहेत हे लक्षात ठेवावं, अजित पवारांचा सल्ला। सचिन गायवळवर सुद्धा मकोका अंतर्गत कारवाई, निलेश गायवळ प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग, निलेश गायवळच्या 40 मालमत्तांच्या प्रकरणांची चौकशी होणार। रवींद्र धंगेकरांची उद्या पत्रकार परिषद, निलेश गायवळ प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकर आणखी एक खुलासा करणार। मुख्यमंत्री फडणवीस उद्या दिल्लीला जाणार, भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार, तर बिहारमधील जागा वाटप आणि उमेदवार यादीवर शिक्कामोर्तब होण्याची सुद्धा शक्यता। पिंपरी चिंचवडमध्ये भरधाव दुचाकीची कारला भीषण धडक, सुदैवानं हेल्मेट असल्यामुळे दुचाकी चालक अगदी किरकोळ जखमी, अपघाताचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। मोजणीचा अर्ज मिळाल्यानंतर 3 दिवसात मोजणी होणार, राज्यात खासगी भूमापक येणार, चंद्रशेखर बावनकुळेंची ऐतिहासिक घोषणा। लोग जमीन मोजने